आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। शरद पवारांच्या पक्षाकडून निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल केली जाणार। अजित पवार गट शरद पवारांचा फोटो वापरत असल्यामुळे आक्षेप। आयोगाने कारवाई न केल्यास सुप्रीम कोर्टामध्ये जाणार, आव्हाडांची माहिती। पालघर लोकसभेवरून महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू। भाजप जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत यांच्याकडून खासदार राजेंद्र गावितांच्या उमेदवारीला विरोध, तर शिवसेनेकडून भरत राजपूत यांना इशारा। सांगलीच्या जागेबाबत आम्ही दिल्लीमधील प्रमुख नेत्यांशी चर्चा करू। नाना आमचे मित्र, त्यांच्याशीही चर्चा करू, संजय राऊतांची माहिती। आम्ही सांगलीच्या जागेसंदर्भात चर्चेतून मार्ग काढू। ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली ते योग्य नाही, पण चर्चा करू। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंनी शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी। अजित पवार गटाचे उमेश पाटील आक्रमक। शरद पवारांनी जबाबदारी दिल्यास बीड लोकसभा लढणार। बीड लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या बजरंग सोनावणे यांची प्रतिक्रिया। मी किंवा निलेश लंके कोणीतरी निवडणूक लढवणार आणि तुतारी वाजवणार। निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंकेंची निवडणूक लढवण्याचे संकेत। माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। प्रवीण परदेशी धाराशिव जागेसाठी इच्छुक। वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट। वंचितकडून निवडणूक चिन्हासाठी गॅस सिलेंडर, शिट्टी आणि रोड रोलर या 3 चिन्हांचा प्रस्ताव। उद्या दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये जागा वाटप तिढा सुटणार। बैठकीनंतर लगेच महाराष्ट्र भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता। जळगावमध्ये नणंद विरोधात भावजाई युद्ध रंगणार। रोहिणी खडसे रक्षा खडसेंच्या विरोधामध्ये प्रचार करणार। रामटेकच्या जागेवरून महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये सुद्धा रस्सीखेच। महायुतीत भाजप आणि शिंदे गटात रामटेकसाठी रस्सीखेच, तर महाविकास आघाडीमध्ये रामटेकच्या जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसचा दावा। नाशिकच्या मालेगावमध्ये धुळ्याचे भाजप उमेदवार सुभाष भामरेंच्या विरोधात बॅनरबाजी। मतदारसंघातील हिंदुत्ववादी संघटनांचा भामरेंना विरोध। ठाकरे गटाला मोठा धक्का। श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिंदे गटात। रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश। रत्नागिरीमध्ये पालीगावच्या शिमगोत्सवामध्ये उदय सामंत रंगले। ढोल वाजवण्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असताना राजकीय पुढारी होळी साजरी करण्यामध्ये मग्न। बीडच्या धामणगावमध्ये पंकजा मुंडे यांचे जंगी स्वागत। उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा प्रथमच बीडच्या दौऱ्यावर। स्वागतासाठी प्रीतम मुंडे उपस्थित। बारामतीमधील सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रचारासाठी अनोखी शक्कल। गणेश नवलेंकडून पवारांचे नाव आणि तुतारी चिन्ह असलेली चांदीची टोपी घालून प्रचार।